म्हणजे हे बघ, बाळ्या भाव आहे माझा, पण तो कसा आहे ते मला चांगला ठावा आहे. आणि माझी सती लई गुणी पोर आहे, मी तिला चांगल्या घरात देईन. कोण येणार आहे? गंगूताई तर आताच येऊन गेली. गंगूताईच येणार आहे. आय, गंगूताईला कशी बाई बोलवलाय? म्हणजे अरे माझी लेख आहे, भेटावं वाटलं म्हणून सांगावं धाडला. आय, खोटं बोलते आहेस का? काय विठ्ठलाची माळ आहे आणि खोटं बोलतेस? तू काय ऐकायचं नाहीस. अरे मला भेटावं वाटलं म्हणून बोलावलं आहे तिला. भेटते, बोलते तिच्याशी. रे तुला सांगायच पाहिजे वय, हा? त्यांच्या ते मायले की काय बोलायचं ते बोलत्याल. सुंदरा, गंगी आली ना का याला पहिला कुठेतरी बाहेर धाड. म्हणजे म्या बोलतो हाय ते खरं आहे, काय तरी लपून छपून चाललं आहे. अरे चालू दे की मग, तू शहाणपणा नका शिकू. बाळू तू जरा गप, मला बोलायचं आहे तिच्याशी, मी बोलून घेत. तू नका ध्यान देऊ. बर, गंगूताई, एवढ्या उन्हातानाची कुठं चालली आहे? घरून सांगावा आला आहे म्हणून चालले आहे. बाळूचं काय काय कानावर आलं आहे आमच्या. काय कानावर आलं? ते तुला काय गप बसता येत नाही वय? गंगूताई काय घरी जाई पत्तूर माझ्या जीवाला घोर नाही बघा. जाऊ दे, मी जाते. कधी एकदा घरच्यासनी बघते असं झालं आहे. बर, आम्ही बी येतोय सांच्याला घरला. नाही नाही, दिस मावळायचा आत घरला माघारी जायचं आहे. येते. बाळूच्या घरला काहीतरी शिस्त आहे. हा 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 हा. सिद्धरमया कुठे राहतात? कोण सिद्धरामయ్య? सिद्धरमया तुमच्या गावचे पंच. पंच होय? हो, कुठे आहे त्यांचं घर सांगशील का? इकडनं असं जावा, तिथंच आहे. ठीक आहे. पर त्यांच्याकडे काय काम आहे? आहे एक काम. मी एक सांगू का? सांग. शुभ काम असेल तर जाऊ नका त्यांच्याकडे. अरे काय बोलतो आहेस? सिद्धरमया पंच प्रतिष्ठित माणूस, आम्ही भेटलो आहे त्यांना. अहो तुम्ही भेटला असाल पण ओळखलं नसेल. एक सरकार दरबारचं काम असेल तर पैक देऊन होईल.
शुभ काम असेल तर नाही व्हायचं. अरे काय बोलतो आहेस तू? तुला समजतं आहे का? का खुळा आहेस का तू? समजे असंच म्हणतात. बरोबर बोलत आहात. माझं शुभ कामच आहे त्यांच्याकडे आणि मी त्यासाठी त्यांच्याकडे जात आहे. मग नका जाऊ, काम नाही व्हायचं. आणि हे समजत त्यासनी द्यायचा विचार करत असाल तर तसं करू नका. समजा ताब्यात घेईल तर तुमचं काम नाही व्हायचं. आताच माघारी फिरा. तू खरंच खुळा आहेस. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तर मी सांगतो आहे तर पटत नाही तुम्हाला. जाऊन बघा म्हणजे समजेल. चला रे. कोण होतं रे बाळू? शेडजी होतं. काय म्हणत होते? पंचाचं घर कुठं विचारत होतं. सांगितलं आणि जाऊ नका म्हणून म्हणलं. काय हरपर का? का म्हणजे चांगलं सांगाय ना का? पंच कसं ठावाय ना तुला. त्या शेडजीचं शुभ काम आहे म्हटलं व्हायचं नाही. जाऊ नका म्हणून सांगितलं. तुला काय समजतं का नाही बाळू? हा असं सांगायचं असतंय वय? मग कसं बोलायचं? अरे घर कुठं हाय नुसतं तेवढंच सांगायचं. पुढचं बोलाय कोणी सांगितलं आहे तुला? अगं घर तेच सांगितलं म्या. कशा पण लोकांच्या वाकड्यात शिरतो बाळू, मला समजत नाही. हा, असं नग करत जाऊ. आय त्यासनी पंच का आहे ते समजणारच आहे. एवढंच काम आहे त्यासनी आधी सांगितलं. उगा त्रास कशाला? त्यासनी काय त्रास व्हायचा तर होऊ दे. तू नग काळजी कर. त्यासनी समजायचं तेव्हा समजल. बर मग त्यासनी पंचाच्या घराजवळ सोडून येऊ का? घर कुठं हाय सांगितलं आहे ना व? सांगितलं. मग जातील ते. तू नग काळजी करू. बाळू असं कुणाबद्दल बी वाईट साईड नाही बोलू. तर आय जी लोक वाईट आहे त्यांच्याबद्दल चांगलं कसं बोलायचं? अरे मग बोलू न ग. जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. बर नाही बोलत, तेवढंच बोलतो. कसं होणार आहे तुझं देवाच ठाव. अरे, आपण लोकांबद्दल वाईट बोललं का आपल्याबद्दल बी मत वाईट होत आहे लोकांचं बाळू. मी वाईट नाही बोलो, खरं तीच बोलो. आता ते खरं वाईटच आहे. मी काय करणार? सांगितलं तेवढं कर. न ग बोलू. बर बाई नाही बोलणार. आय गंगे बस बस. असं उन्हाचं कशा पायी यायचं? चांचल यायचं नाही का? ते सोड, काय झालं आहे ते सांग आधी. अगं भय सांगती. भीमा पाणी दे. सांगते जरा पाणी घे, थोडं खाऊन घे. नग नग, काय झालं आहे ते सांग. वय घे. काय झालं आहे ते सांग आधी. पर तू रागवू न ग. वाईस दम खा की. सांगते की. आई आता सांग की. तू असंच बोलत बसलीस तर जीव जाईल माझा. बा कुठं आहे? हाय पलाट. अन बा, ए बा. आलो आलो. गंगे काय ग केव्हा आलीस? अरे आताच आली. पर काय झालं आहे ते कुणी सांगणार आहे का मला? जावई बापूनी सांगावं धाडला होता. त्यांना भेटायचं होतं मला. कवा आणि कशा पायी? हे एक काम होतं, जरा बोलायचं होतं. भेटून आलास? वय कवा? मी आता घरलाच होते.
बाहेर भेटलो. बाहेर? हा, बाळ्याच्या लग्नाचा विषय काढला होता त्याने. कर्म माझ. अगं हे सांगायला मला बोलवलं आहे वय? काय आय? हे बघा, तुम्ही काळजी नका करू. मी असं सांगते त्यासनी इशाई काढू नका म्हणून. हा, अगं म्हणजे नुसतं एवढंच नाही. मग काही पोरगी बिरगी बघितली का काय त्यांनी? व्हय, आ? काय माणसं आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का बाळूसाठी सत्यवाचा विचार करा. अयो राम 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 राम. राम राम सिद्धर्मया. अयो राम 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 राम. अयो या 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 या. अयो कसे आहात? मी उत्तम. अयो सिद्धर्मया तुम्ही कसे आहात? अयो मी पण उत्तम. महादेवा महालिंगराया, तुम्हाला बघून खूप आनंद झाला. अयो मला पण खूप आनंद झाला हो. अयो ओळख करून देतो, ही माझी सौभाग्यवती वैजंता. नमस्कार. नमस्कार नमस्कार. माझा मुलगा गुंडप्पा. गोड. आणि ही वैजंताच्या काकांची मुलगी सुभद्रा. नमस्कार. नमस्कार. पण आणि हा तात्या असाच आहे गावात. इंद्री, अयो बोलत काय उभे आहोत, यांना आत घेऊन चला. अय्यो खूप वर्षांनी गाठ पडली म्हणून इथेच बोलत उभं राहिलो. अय्यो यावे यावे. काय डोसक्यावर पडले आहेत का काय ती? काकल गहाण ठेवले आहे त्यांनी. या बघते का? गंगे. बस जा. कुठे चालली आहे? बस. हो, बघते की तेच मी आता. म्हणजे भांडण करून काय होणार आहे का? गंगे तू जरा शांत हो बरं आधी. शांत हो. अगं पण त्यासनी समजाय ना ग का उचलली जीवन लावली टाळ्याला. तो भय, पण तू जरा शांत हो. असं डोसक्यात राग घालून घेऊ नग. आय तुम्ही काय ठरवलं आहे? म्हणजे त्यांनी सांगितल्यावर आम्हाला बी
माझा विरोधच होता, पर म्हणजे बघ, पोरगी दुसरीकडे पाठवण्यापरीस कसं पोर आपल्याच घरात येईल नव का? म्हणजे तू बी तयार आहेस तर. हे बघ गंगे, खरं सांगायचं ते विचार करायला काय हरकत नाही. तर जे बी आम्हाला काय करायचं आहे ते तुझ्या संग बोलू. कारण आम्हाला एक समजलं का त्यांचं तुझ्यापासून लपून छपून काहीतरी चाललं आहे, म्हणून तुला सांगावा धाडला. तेव्हा जरा विचार कर. अगं विचार काय करायचा? बाळू संगत लगीन लावून माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ? अयो या 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 अयो या बसा बसा. अयो सिद्धरमया, काही भेट वस्तू आणल्या आहेत आपल्यासाठी. अयो याची काय गरज म्हणतो मी? अहो असं कसं, पहिल्यांदाच तुमच्या घरी येणं झालं की हो, रिकामी हाती कसं यायचं, म्हणून प्रेमाने आणलं आहे तेवढं आपलं करून घ्या म्हणतो मी. अयो असू दे असू दे. सुभद्रा, आपण हे आत घेऊन जाऊयात का? होय अक्का. जड आहे. अयो तू पण ठेव की रे त्या. जा ठेव रे पटकन. हे पण घे पटकन. जा पटकन. हा दे पटकन. ये पटकन. आता काय करू? काय नाही. गुंडू हे पाणी दे की रे बाबा. अय्यो अय्यो प्रवासात काही अडचण? नाही नाही, एकदम सुखरूप प्रवास झाला बघा. अय्यो किती वर्षांनी योग आला माझ्या घरी येण्याचा. अय्यो मी तुमच्या घरी आलो आहे, आता तुम्ही लवकरच माझ्या घरी याल. अय्यो बघू आता कधी योग येतो ते. कधी म्हणजे? अहो योग आलाय म्हणूनच आलो आहे की मी. अय्यो मी समजलो नाही. समजायचं काय त्यात? तुमचे धाकटे बंधू कुठे दिसत नाहीत? बाहेर गेले आहेत का ते? म्हणजे हे बघ, बाळ्या भाव आहे माझा, पण तो कसा आहे ते मला चांगला ठाव आहे. आणि माझी सती लई गुणी पोर आहे, मी तिला चांगल्या घरात देईन. तुम्ही दोघं हायस हा, पण तुम्ही कुठवर पुरणार आहे तिला? हे बघ गंगे, आम्हाला जे वाटलं ते आम्ही तुला सांगितलं. आणि तुझ्या मनाविरुद्ध जाऊन आम्हाला काय बी करायचं नाही. तुला सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. तुम्ही सांगितलं, पण ज्यांनी सांगायचं त्यांनी नाही सांगितलं. आता मी बघतीच माझ्या पोरीच्या आयुष्याचं ठरवणार हे कोण. माझ्या पोरीचं काय करायचं ते मी ठरवणार. आहे तू जरा शांत हो. उगा त्रास करून घेऊ नका. तरास माझ्या अंगाची लाई लाई होती या. खप मला न सांगता माझ्या पोरीचं कसं ठरवलं ह्यांनी. त्यासनी निबंध नसल तर माझ्या पोरीचं म्या बघीन कसं उजवायचं ते, आणि कुणा संगत कसं लगीन लावायचं ते.